येळकोट येळकोट जय मल्हार. जेजुरीच्या खंडेराया जागराला या. सुप्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांचा तो नातू आहे. तुमचं कुठलं आजोबांचं आवडतं गाणं? चाल दुरुदुरु. ही त्यांची एक ओळख आहे. गायनाच्या व्यतिरिक्त तुला क्षेत्रात पुढे जायचं असेल दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात काय प्लॅन बी तयार होता तुझा? माझ्या मनात काहीच नव्हता प्लॅन बी. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास कलाकार आलेला आहे. खरं तर त्याला त्याच्या कलेचा वारसा हा त्याच्या घरातूनच मिळाला आहे. सुप्रसिद्ध गायक संगीतकार जयवंत कुलकर्णी यांचा नातू निहार शेंबेकर आज आपल्यासोबत आहे. निहारसोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि गाण्याची मैफिल सुद्धा रंगणार आहे. निहार, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मगाशी तुझी ओळख करून देताना म्हटलं की कलेचा वारसा घरातूनच मिळालेला आहे. सुप्रसिद्ध गायक आपले जयवंत कुलकर्णी यांचा तो नातू आहे. सगळ्यांनाच परिचयाचा आहे. मात्र हे जे बाळकडू होतं, संस्कार जे तुझ्यावर कशा पद्धतीनं झाले गायनाचे? ॲक्च्युली खरं सांगू का की म्हणजे खूपच लवकर म्हणजे आई वडील किंवा आजोबांनी हे थोडंसं असं बघितलं माझ्यामध्ये की ह्याला काहीतरी येतंय, गाण्यातलं सूर ताल लय कळतंय. आणि आजोबांचे कार्यक्रम तेव्हा खूपच चालायचे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन ते कार्यक्रम करायचे. तेव्हा आय थिंक मी 4-1 वर्षाचा असेल तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्यावर डायरेक्ट स्टेजवर गायलोय. म्हणजे त्याच्या आधी किंवा मी शिकत नव्हतो किंवा असं काही नाही, त्यांच्याबरोबर कदाचित थोडंसं बसायचो. बट मी डायरेक्ट पहिल्यांदा स्टेजवरच गायलेलो आणि मला खूप जास्त आठवत नाही येत आहे कारण अगदीच 4 वर्षाचा होतो मी. बट काही फोटोज आहेत सो मला त्यावरून माहिती आहे. बट दॅट वॉज माय फर्स्ट परफॉर्मन्स असं. आणि मग त्याच्यानंतर मी आजोबांकडे थोडंसं बसायला लागलो, थोडंसं रडरड करतच बसायचो ॲक्च्युली. कारण ते मला ऑब्व्हियसली ते मला असं बसवायचं की अरे हिला शिकूया काहीतरी किंवा जरा सूरज्ञान. बट मला असं वाटायचं का आपण बसतोय, आपण तर गातोय छान, आपण रियाज करायला असं एका रूममध्ये का बसतोय. सो रडत रडत का होईना पण मी बसायचो त्यांच्याकडे. आणि मग साधारण एक 6 वर्षाचा जेव्हा मी होतो तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझ्या ॲक्च्युली वडिलांचा तेव्हा एक खूप वाद्यवृंद होता, खूप फेमस, ज्याचं नाव होतं झपाटा. सो झपाटाची एक अजून एक विंग होती, जे रेकॉर्ड लेबलची त्यांची एक विंग होती. तर मग माझा एक अल्बम त्यांनी काढायचं ठरवलं मी 6 वर्षात असताना. सो पूर्ण नवीन गाणी त्यासाठी क्रिएट केली गेली, एक 8 गाणी. आणि तो अल्बम मी 6 वर्षात असताना गेलो. आणि मला वाटतं की त्या अल्बमच्या प्रोसेसमध्ये मला वाटतं की पहिल्यांदा असं प्रॉपरली मी म्युझिककडे किंवा एक लक्ष देऊन म्हणतो ना आपण काहीतरी करतो, तर कदाचित तेव्हा ते पहिल्यांदा घडलं की आपण काहीतरी ऐकतोय, मेमराईज करतोय, ते नीट गायचा प्रयत्न करतोय. आणि खूप अप्रतिम लोक ह्या अल्बमला जोडली गेली होती ॲक्च्युली. विकास भाटोडेकरजी त्यांनी कंपोज केलेले गाणी, संजय उपाध्येजी यांनी लिहिलेले, आणि इंडस्ट्रीतले सगळे खूपच दिग्गज लोक ह्या अल्बममध्ये इन्व्हॉल्ड होते त्याच्या मेकिंगमध्ये. अजय मदन म्हणा, अनुपम घटक म्हणा. सो ॲज अन एक्सपिरियन्स माझ्यासाठी तो मला अजूनही आठवतं, कारण 6 वर्षात असताना मला तर थोडंफार अजूनही आठवतं आहे की स्टुडिओमध्ये जाणं, त्या माईकसमोर गाणं स्वतःला. ॲक्च्युली मला वाटतं की एका सिंगरच्या आयुष्यात हा एक खूप महत्त्वाचा एक क्षण असतो की जेव्हा तो काहीतरी गातोय माईकवर आणि स्वतःला परत ऐकतोय. आय फील की बऱ्याच जणांना त्या पॉईंटला ना असं होतं की अरे आपण असे साऊंड करतो का, कारण नाहीतर आपण स्वतःला जेव्हा ऐकतो तेव्हा थोडंसं वेगळं असतं, पण माईकवर आपण खूपच वेगळे साऊंड करतो स्वतःला. सो मला वाटतं की ते एकदम एवढ्या लवकर वयात झाल्या कारणाने माझ्यासाठी ते खूप कदाचित आता असं वेगळं वाटत नाही. पण मी जेव्हा लोकांना कधी कधी रेकॉर्ड करतो आता, तेव्हा जेव्हा ते स्वतःला ऐकतात तेव्हा त्यांचं असं थोडं कॉन्शियस होणं कधी कधी होतं किंवा थोडंसं भीती वाटल्यासारखं. बट माझ्यासाठी ते खूपच आधी होऊन गेली ती प्रोसेस. सो आय फील की हे इनिशियल काही एक्सपिरियन्सेस होते ज्यांनी मला खूपच मोल्ड केलं बऱ्याच प्रकारे. निहार, तू अशा घरातून आहेस जिथे कलेचा आदर केला जातो, सूर उमटत असतात दिवस रात्र. सो अशा घरात तुझे जे संस्कार झाले त्याबद्दल तू बोललास. मात्र वयाच्या कोणत्या वर्षी पहिलं गाणं गायलंस ते आठवतंय? हो, पहिलं गाणं म्हणजे तुम्ही म्हणजे लाईव्ह म्हणताय का रेकॉर्डिंग म्हणताय? रेकॉर्डिंग मी ॲज आय सेड की जो अल्बम होता ना त्या निमित्तानेच मी पहिलं स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड केलं. लाईव्ह मध्ये मी आजोबांच्या बरोबर पहिल्यांदा जी गायलेलो स्टेजवर, साधारण एक 4-1 वर्षाचा असेल मी तेव्हा. तर या गाण्याबद्दलच्या काही मेमोरीज आहेत म्हणजे या गाण्यानिमित्तानं किंवा इतरही गाण्यानिमित्तानं वेगवेगळे जे मोठे मोठे आपले गायक आहेत त्यांचं उठणं बसणं घरात होत असेल, तुमच्या आजोबांमुळे अशा भेटीगाठी होत असतील, काही किस्सा असेल? मला स्पेसिफिक ह्या बाबतीत कदाचित आत्ता ऑन द टॉप ऑफ माय माइंड काही नाही आहे. बट एवढं नक्कीच मला आठवतं की
म्हणजे आपण जे तुम्ही आता म्हणालात की एक सहवास जो असतो ना, मग तो माझ्या आईवडिलांचा, आजोबांचा असो किंवा बाकीच्या त्यांच्या ट्रूप, त्यांचे म्युझिशियन्स जे होते, त्यांचे वादक कलाकार जे होते, ह्यांचा जो सहवास आणि फक्त ऑब्झर्वेशन मी माझ्या आयुष्यात जे घडलंय ना, ते मी कधीच शब्दात मांडू शकणार नाही. बिकॉज खूप साऱ्या गोष्टी मी जस्ट ॲज इट इज मला वाटतं इम्बाईब केल्या, जस्ट बघून की बाबा आता ढोलकी समजा आता एक वाजवायला वादक बसलाय, तर तो काय पद्धतीने वाजवतोय, त्याचे हँड पोझिशन्स काय आहेत, तो काय म्हणतात वेगळे वेगळे त्याचे ताल जे आहेत ते कशा प्रकारे वाजवतोय. सो हे फक्त ऐकण्यातून आणि ऑब्झर्वेशनतून एवढं माझ्यासाठी घडलंय लहानपणी की त्याचं जे एक व्हॅल्यू आहे ते मी कधीच शब्दात मांडू शकणार नाही. म्हणजे इट इज अ वेल्थ ऑफ एक्सपिरियन्स असं मला वाटतं. निश्चित. मात्र गायन हे हे असं व्यसन आहे ना, जे लागलं की सुटत नाही आणि हे सुटूच नाही खरं तर. मग तो शाळा आणि गाणं या सगळ्यांचा बॅलन्स कसा केलास? कारण रियाजासाठी सुद्धा तितकाच वेळ द्यावा लागतो आणि अभ्यासासाठी सुद्धा तितकाच वेळ द्यावा लागतो. मी ना थोडासा आता एक कन्फेशन करू इच्छित इकडे, कारण म्हणजे हा एक समज असतो लोकांचा की एक सिंगर किंवा कुठलाही म्युझिशियन म्हणलं की रियाज हा एक खूप मोठा घटक आहे सगळ्यांच्याच आयुष्यातला. मी ना लहानपणी खूप जास्त नाही केलाय रियाज ऑनेस्टली. म्हणजे मी बसलोय, म्हणजे माझे अनेक गुरु झाले, म्हणजे आजोबा पहिले गुरु, पण त्याच्यानंतर मग प्रमोद मारुलकरजी किंवा अनिता आठवलेजी यांच्याकडे मी गाण्याचं शिक्षण घेतलंय. पण मी ना त्यांच्याकडे जायचो तेवढ्यापुरताच मी करायचो रियाज. बाकी मी ना असा बसलोय आणि रियाज करतोय असं ऍक्च्युली नाही झालंय. आणि बट हॅव्हिंग सेड दॅट, शाळा जो तुम्ही विषय काढलात ना, तर शाळा ही म्हणजे माझ्या शाळेने एवढं समजून घेतलंय मला त्या वयात किंवा ओव्हरऑल 10 वर्षातच, म्हणजे 10वी पर्यंत. कारण काही ना काहीतरी चालू असायचं. म्हणजे मी कुठेतरी ऑडिशन्सला जायचो किंवा काही रेकॉर्डिंग असायची किंवा काहीतरी असायचं, तर मी खूप सुट्ट्या मारायचो शाळेत. आणि त्यांनी कधीच मला काय बोललं नाही, कारण त्यांना जाणवायचं की अच्छा हे काहीतरी हा छान इम्पॉर्टंट किंवा एक काय म्हणतात आवडीचं काहीतरी करतोय आणि त्याला ओपनिंग्स मिळत आहेत छान. सो मला शाळेच्या आमच्या हेडमिस्ट्रेस किंवा टीचर्सनी पण खूप सांभाळून घेतलं त्या बाबतीत, की जर काही सुटलं जरी असेल तरी मग ते सांगायचे माझ्या मित्राला की अरे याला समजाव, किंवा त्या स्वतःहून पण कधी कधी समजावायच्या. पण तो अभ्यासात कसा होतास? अभ्यासात मी 7वी पर्यंत खूपच वाईट होतो. कारण मी नसायचोच, म्हणजे मी मोस्टली शाळेत नसायचो किंवा जरी असायचो तरी खूप जास्त मला त्याच्यात हे नव्हतं. बट 7वी नंतर एक खूप चेंज झाला म्हणजे माझ्या ओव्हरऑल थिंकिंगमध्ये, की कदाचित त्याच्यामुळेच असेल की मी एवढे वर्ष काहीतरी मला असं मिस केल्यासारखं फिलिंग आलं, की मी एक शालेय जीवन ज्याला आपण म्हणतो किंवा मित्र किंवा जी मस्ती असते ती कुठेतरी मी मला ना असं वाटलं की मी मिस केली आहे काही गोष्ट. कारण मी मे बी जास्त त्या विषयात आहे, कामात आहे. कामात नाही, तेव्हा काम तर असं नव्हतं, पण गाण्यामध्ये आहे, कार्यक्रमांमध्ये आहे. सो मग 7वी नंतर ना मी आईवडिलांशी बोलून एक कॉन्शियस असं डिसिजन घेतलेलं की मला ना नाही करायचं म्युझिक काही वेळ, आणि मला फक्त फोकस करायचा आहे अभ्यासावर. कारण तेव्हा मला 7वीत खूप 56% पडलेले मला, आणि मला एवढं वाईट वाटलं की यार. आणि त्याच्यानं एक अजून पण एक किस्सा झालेला शाळेत. संस्कृत विषय इंट्रोड्यूस होतो 8वीत. तर एंटायर संस्कृत आणि कॉम्पोजिट म्हणजे हिंदी संस्कृत असे 2 हे असतात, म्हणजे काय पार्ट्स असतात. तर पहिले जे 20 म्हणजे रँक आपल्या वर्गात जो येतो, पहिल्या 20 जे आहेत त्यांना एंटायर मिळणार आणि बाकीच्या सगळ्यांना कॉम्पोजिट मिळणार. आणि माझा तेव्हा खूपच नाही 50वा रँक वगैरे. पण मला त्याचा प्रॉब्लेम नव्हता, माझा 50वा रँक आहे. माझा हा प्रॉब्लेम होता की ही अनफेअरनेस आहे, हा पहिल्या 20 लोकांनाच का दिलं जात आहे. म्हणजे मला असं वाईट वाटलं तेव्हा, अनफेअर वाटलं मला ते. सो मग त्याच्यानंतर म्हटलं की नाही, मला अभ्यास करायचा आता, बस झालं खूप. तर त्या दृष्टीने. आणि मग तेव्हा मला एक खूप छान टीचर पण भेटले, ज्यांनी मला ॲक्च्युली आवड निर्माण केली. आणि मग त्याच्या पुढची 3ही वर्ष मी ज्या डिव्हिजनमध्ये मला होतं, मी फायनली कंपोजिटमध्येच थांबलो. पण त्या डिव्हिजनमध्ये मी पुढचे 3ही वर्ष क्लासमध्ये पहिला होतो. आता आपल्या शाळेचा विषय निघालाय म्हणूनच आपल्या शाळेत सुद्धा संगीत गायन हा विषय असतोच. नक्कीच. आणि ज्यावेळेस आपल्या स्कूलमध्ये एखादा प्रोग्राम असेल, कार्यक्रम असेल, तेव्हा गाण्यासाठी सुद्धा प्राधान्य दिलं जातं. जो सुंदर गातो, खूप छान गातो, तर असं कधी प्राधान्य मिळालं आणि खूप छान वाटलं या गोष्टीसाठी? किंवा इतर आपलं राष्ट्रगीत म्हणा किंवा कुठल्यासाठी गाण्यासाठी सुद्धा मुलाला उभं केलं जातं, असं कधी झालंय स्कूलमध्ये? प्राधान्यपेक्षा माझी पार्शालिटीच झाली आहे. म्हणजे कदाचित माझ्या बरोबरच्या लोकांना हा राग असावा, कारण ह्यालाच सारखं का घेतात. कारण मी म्हणजे साधारण माहिती होतं की आता हा गातोय, किंवा आजोबांमुळे पण माहिती होतं. सो मलाच पुढे केलं जायचं. पण आमच्या ॲक्च्युली बॅचमध्ये ना खूप अप्रतिम सिंगर्स होते. म्हणजे माझ्या 1 वर्ष आणि 1 वर्ष म्हणजे 2ही वर्ष, 1 वर्ष वरती 1 वर्ष खाली, आणि आमची बॅच. तर आम्ही ग्रुप सिंगिंग कॉम्पिटिशन्स त्या 3-4 वर्षात ना, म्हणजे आम्ही कुठेही जायचो ना, तर बाकीच्या म्हणजे शाळेची जी मुलं त्यांची चेहरेच पडायचे की अरे आले हे, कारण हे घेऊन जाणार नक्की डेफिनेट. कारण आम्ही सगळेच एवढे छान सिंगर्स होतो, एक 7-8 जण होतो.
आणि ग्रुप सिंगिंग कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही कुठेही जायचो तेव्हा आम्ही पहिले दुसरे असे असायचो. सो त्या बाबतीत शाळेनी तर डेफिनेटली आमच्या बांदेकर टीचर होत्या ज्यांनी म्युझिकच्या टीचर होत्या. तर त्यांनी खूप आम्हाला त्या बाबतीत म्हणजे एनकरेजही केलेलं, नवीन गाणीही शिकवलेली. मग काही फोक म्युझिक आम्हाला त्यांनी इंट्रोड्यूस केलं किंवा खूप वेगवेगळी गाणी इंट्रोड्यूस केली. आणि पार्ले टिळक विद्यालय माझी शाळा. सो त्या शाळेत एक कल्चरली खूप ना एक रुटेडनेस होता. म्हणजे देशभक्तीपर गीतं किंवा फोक गीतं ह्या सगळ्या गाण्यांचा एक इंट्रोडक्शन मला खूप छान झालं शाळेत. सो इट वॉज अ ब्युटिफुल पिरियड फॉर मी. बरं, मग असं जर विचारलं गायनाच्या व्यतिरिक्त जर तुला क्षेत्रात पुढे जायचं असेल दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात, तर काय प्लॅन बी तयार होता तुझा? माझ्या मनात काहीच नव्हता प्लॅन बी. पण चुकून जेव्हा मला चांगले मार्क मिळायला लागले तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी वेगळं करू शकतो. कारण तोपर्यंत असं होतं की आपल्याला म्युझिकच येतं आणि आपण हेच करणार आहोत. बट माझ्या आईवडिलांनाही वाटलं की अरे याला मार्क चांगले मिळत आहेत, तर मग यांनी विचार करूया जरा इंजिनिअरिंग किंवा असं काय काय. तर आणि 10वीत चांगले मार्क पडले मला. सो मग त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. मला असं वाटायला लागलं की मी सायन्स करू शकतो आणि मग मी घेतलं सायन्स. आणि मग 11वीत गेल्यानंतर मला कळलं की दिस इज नॉट माय म्हणजे मी ह्या सायन्स, कारण 10वीपर्यंतचा सायन्स बऱ्यापैकी मॅनेजेबल असतो. 11वीत असं डायरेक्ट चालू झालं काय काय करंट्स अँड एव्हरीथिंग. सो मला डोक्यावरून जात होतं ते. सो ती 2 वर्ष कशी काढली पण मी. बट एवढं तरी नक्की झालं की आपल्याला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरचा संबंधच नाही. बिकॉज ते खूपच कमिटेड प्रोफेशन आहे. म्हणजे साईड बाय साईड करण्यासारखी गोष्टच नाही आहे म्युझिक त्याच्याबरोबर. सो मग काय करायचं. मग तेव्हा आईवडिलांनी मला एका करिअर काउन्सिलरकडे घेऊन गेले. त्यांनी सजेस्ट केलं की BBA असा एक कोर्स आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये थोडा ओव्हरऑल एक नॉलेज ऑफ आहे. आणि नंतर जर तुला वाटलं तर तू म्युझिक करूही शकशील मग त्याच्यामध्ये. सो ते 3 वर्ष मी पुण्याला होतो सिम्बायसिसमध्ये. म्हणजे मी BBA केलं. आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत मी बऱ्यापैकी लांब होतो म्युझिकच्या. म्हणजे मी ॲक्टिव्हली किंवा प्रोफेशनली म्युझिक नव्हतो करत. जे काही छोटं मोठं आईवडिलांचे कार्यक्रम असायचे ते मी करायचो. पण तोपर्यंत मला आता जाणवायला लागलेलं की मला राहवत नाही आता. म्हणजे आय हॅव टू डू म्युझिक. कारण ते असं आतमध्ये दाबून राहिल्यासारखं मला फिलिंग येत होतं. सो मग फायनली ग्रॅज्युएशन नंतर मी आणि आईवडिलांनी एकत्र डिसिजन घेतला की आता ॲज अ प्रोफेशन म्हणून. कारण तोपर्यंत असं होतं की ज्या अपॉर्च्युनिटी समोरून येत होत्या ते आपण करत जात होतो आणि त्याच्यामध्ये मजा येत होती. पण हेच आपल्याला करायचं आहे पुढे जाऊन हे फिक्स नव्हतं. सो थोडंसं म्युझिक लांब राहिल्यावर मला कदाचित कळलं की नाही आपल्याला हेच करायचं आहे. बिकॉज आपण नाही राहू शकत होत जास्त लांब. सो मग ग्रॅज्युएशन नंतर मी आलो परत. आणि मग साऊंड रेकॉर्डिंग एक कोर्स होता आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीचा. ते कोर्सेस केले. माझा अल्बमवर काम करायला लागलो. सो त्याच्यामध्ये पण खूप शिकायला मिळालं. म्हणजे तेव्हा तर सॉफ्टवेअर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या की प्रोग्रॅमिंग कसं असतं म्युझिकचं किंवा कंपोजिंगही. म्हणजे आता तोपर्यंत तर समजा गायनाचं मोस्टली चालू होतं, पण कुठेतरी मध्ये मला कंपोजिंग पण गवसलं असं मला वाटतं. आणि गवसलं म्हणजे हा शब्दाचा मी स्पेसिफिकली वापर यासाठी करतोय कारण कंपोजिंग एस्पेशली ही अशी गोष्ट नाही आहे जी त्याचा काही कोर्स असू शकतो किंवा काही कोणाला शिकवलं जाऊ शकतं. तर असंच गुणगुणता काहीतरी असं बनतंय आणि ते असं बनतंय की त्याला काहीतरी एक साचा आहे. सो हे जेव्हा जाणवलं तेव्हा मी थोडा कंपोजही करायला लागलेलो. सो मग त्या दृष्टीने आफ्टर ग्रॅज्युएशन मला वाटतं की प्रॉपरली मी म्युझिकमध्ये फोकसनी पडलो. पण बोललो त्यावर तू म्हणालास की माझी आई सुद्धा संगीतकार आहे, कवयित्री आहे. सो कविता लिहिते. आणि मला त्यांच्याबद्दलच विचारायला आवडेल. संगीता शिंबेकर कवयित्री आहेत, आम्हालाही माहिती आहे. खूप छान कविता देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत. आता त्यांच्या छायेखाली तुझ्यावर कशा पद्धतीने संस्कार आणि तुला कसं मार्गदर्शन मिळत गेलं? म्हणजे खूप जास्त इम्पॅक्ट आहे आईचा माझ्यावर. बिकॉज असं कंपॅरिझन करणं फेअर नाही की आपण कोणाशी जास्त क्लोज होत. पण मी आहे माझ्या आईशी बऱ्यापैकी. आम्ही खूप असं वाईब करतो. बट खूप जास्त म्हणजे इन टर्म्स ऑफ म्युझिक तर आहेतच. बिकॉज घरी ते वातावरणच असायचं नेहमी. आम्ही ना घरी गुणगुणतो सगळेच. म्हणजे मी, आई, बाबा, माझा भाऊ पण. घरी काहीतरी चालूच असतं म्युझिक रिलेटेड. मग ते ऐकणं असो किंवा गुणगुणणं असो किंवा गाणं पण असो. बट संस्कार जर म्हणालात ना तर ते अपार्ट फ्रॉम म्युझिक पण खूप म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग किंवा छोट्या छोट्या गोष्टी की म्हणजे आता त्याविषयीच आम्ही डिस्कस करत होतो की आजकालची मुलं, मलाच ॲक्च्युली नाही बोलायला आवडत कारण आय डोंट फील दॅट काइंड ऑफ डिस्टन्स. बट छोट्या छोट्या गोष्टी की आता आपण जेवण झालंय आपल्याला तर आपण स्वतःच्या ताटली धुवून ठेवतोय किंवा आपण चपला नीट ठेवतोय. अशा छोट्या छोट्या गोष्टी. बट त्या गोष्टीमुळे ना एक डिसिप्लिन येते कुठेतरी आयुष्यात किंवा त्या गोष्टीमुळे एक जाणीव पण येते की आपण दुसऱ्याच्या जर घरी जातोय तर आपण कसं वागावं. फॉर एक्झाम्पल. सो
संस्कार ह्या सगळ्या बाबतीतच मला वाटतं की आईमुळे ते असं की नाही असं 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 असायला हवं. सो त्या बाबतीत तर झालेच डेफिनेटली. निश्चित आईबद्दल तर तू बोललासच. मात्र आजोबांची कोणती शैली जी तुझ्यामध्ये आहे आणि तुला त्यांची कोणती शैली पर्सनली जास्त आवडते, ती तू आजही घेऊन पुढे चाललायस आणि त्यांची कोणती गाणी तुला स्पेसिफिकली जास्त आवडतात? ॲक्च्युली हा प्रश्न ना खूप अनफेअर आहे बिकॉज आजोबांची एवढी गाणी आहेत. येस. तुमचं कुठलं आहे आजोबांचं आवडतं जे गाणं? चाल तुरु चाल तुरु. दुरू दुरू. करेक्ट. सो Yes. ही त्यांची एक ही ओळख आहे की उडती गाणी किंवा हो. एक एक्सप्रेसिव्ह गाणी त्यांची ओळख आहे. बट त्यांनी ना खूप अप्रतिम भक्तिगीतं पण गायली आहेत किंवा त्यांनी हां. खूप अप्रतिम भक्तिगीतं कंपोजही केली. त्यांचे बरोबर. 2 अल्बम्स साईराम बोलो आणि शिर्डीची वारी हे हं, खूपच हं. फेमस होते त्या वेळेला. तिथं गाणी आहेतच, ही चाल तुरू तुरू किंवा हिलपोरी हिला माळ्याच्या मळ्यामध्ये. ही गाणी तर आवडतात. मी आणि सई Instagramवरती हो. कव्हरही करतोय कव्हरही बऱ्याच केलं. प्रकारे. आम्ही पाहिलेत खूप रिमेक केलेत तुम्ही त्यांचे. येस, रिमेक्स आम्ही केलेत त्याचे. बट तुम्ही आत्ता जर मला विचाराल की आत्ता मला कुठलं गाणं मी ऐकतोय किंवा आत्ता काय जास्त कनेक्ट करतंय मला, तर त्यांचा एक खूप सुंदर अभंग आहे, विठू माऊली तू. तर वाह! तो मला पर्सनली एवढा आवडतो आणि मी आजकाल जरा जास्तच ऐकतोय तो, कारण आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट पण चालू केलाय. म्हणजे फोकस नावाचा एक लोकसंगीताचा बँड मी फॉर्म केलाय. त्याचं स्पेलिंग असं आहे FOLKUS. येस. सो फोक आणि अस या 2 शब्दांचं एक मिश्रण आहे ते. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे गाणं परफॉर्म करतो. फोकसबद्दल बोललास, त्याबद्दल विचारायला आवडेल. कशी सुरुवात झाली? कारण आम्ही ते तुझं Instagramवरती पेज पाहतोय. येस. छान अशी भक्तिमय गाणी असतात. येस. सुरुवात कुठून झाली? फोकसची सुरुवात ॲक्च्युली जरा म्हणजे आत्ताच झाली. हं, म्हणजे हं. आधीपासून दॅट वॉज नॉट द आयडिया. कारण म्हणजे थोडंसं कॉन्टेक्स्ट द्यायला, की मी जे नॉर्मली कार्यक्रम परफॉर्म करतो हं, ते हिंदी गाण्यांचे किंवा कॉर्पोरेट्स, हो. लग्न म्हणजे प्रायव्हेट फंक्शन्स वगैरे हे आपण करतोच. म्हणजे ते हं, हं. एक ॲज अ सिंगर एक डिपार्टमेंट आहेच. बट मागचे काही वर्ष मला पर्सनली थोडंसं स्पिरिच्युअलिटी किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे एक ओढ आपोआप निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये एक मेन कारण सद्गुरू ईशा फाउंडेशनबद्दल जर तुम्ही ऐकलं हं. असेल, तर त्यांचा एक कोर्स असतो, तो मी केला आणि मग मला ना काहीतरी असं जाणवलं की मे बी आय डोंट नो, शाळेत असताना किंवा त्या वयात आपण जेव्हा ह्या गोष्टींबद्दल विचार करायचो, की आपलं काय म्हणतात रिलिजन किंवा भक्ती, हं, आत्ता हं. पण फॉर दॅट मॅटर भक्त हा एक थोडासा निगेटिव्ह कॉनोटेशन असलेला वर्ड अजूनही आहे कुठेतरी. हं. कारण आपण समाजात जेव्हा बघतो तेव्हा कदाचित त्याची एक वेगळी उदाहरणं आपल्याला हं, हं. दिसतात. बट सद्गुरूंच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आणि ओव्हरऑल ना आपल्या एक कल्चरचा एक थोडासा अंदाज आल्याबद्दल, की हे काय आहे कल्चर किंवा आपण ज्याला भक्ती म्हणतो किंवा आपण ज्याला अध्यात्म म्हणतो ते एक्झॅक्टली काय आहे. म्हणजे त्याच्या थोडंसं डीपमध्ये जाऊन जेव्हा मला कळलं ना ते, तेव्हा मला अचानक इन्स्पिरेशन यायला लागलं. मग मी काही डॉक्युमेंटरीज बघितल्या, संत कबीर, मग इवन काही अभंग एक्सप्लोअर केले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. आणि हे सगळं वाचून असं कळलं की हे लोक ज्या गोष्टीबद्दल बोलतायत ती गोष्ट अशी म्हणजे कुठे लांब, म्हणजे आपण देव हं, जेव्हा असा हं. विचार करतो आपण असं खूप लांब वाटतं ना कुठेतरी. ही अशी लांब बसण्याची गोष्ट कदाचित नाही आहे, कदाचित ती अनुभवण्याची गोष्ट आहे कुठेतरी. आणि मग हा अनुभव काय असतो, मग तो एक क्युरिओसिटी मला आपोआप निर्माण झाली की व्हॉट इज दॅट. कारण नामा म्हणे मज विठ्ठल सापडला जेव्हा संत नामदेव हं, म्हणतात हं, हं. महाराज, तेव्हा असं म्हणजे खूप कॉन्फिडेंटली म्हणता येते की सापडला यार, म्हणजे मग काय तो अनुभव. सो एक क्युरिओसिटी मला कुठेतरी आपसूक झाली. आणि मग त्याच्यानंतर एक ब्लेसिंग्स पण आहेत हे, की मला ईशा महाशिवरात्रीमध्ये गायचा चान्स हो. मिळाला. 2023 मध्ये मी तिकडे गायलो, 25 मध्येही गायलो. आणि मग त्यामुळे म्हणजे त्या परफॉर्मन्सेसमुळे हं. ॲक्च्युली मला एन्क्वायरीज यायला लागल्या, की अरे आपण तसं काहीतरी करू शकतो का? म्हणजे मी तिकडे जेजुरीच्या खंडेराया किंवा अशी फोक गाणीच हं. म्हणजे परफॉर्म करत होतो. आणि मग तसं मला एन्क्वायरीज यायला लागल्या, की असं काहीतरी करू शकतो. आणि मग तेव्हा मला वाटलं, की व्हाय नॉट डिझाइन अ कॉन्सेप्ट जिकडे मग ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व करू शकू. मग तिकडे आपण अभंगही घेतोय, तिकडे आपण गोंधळही घेतोय, तिकडे आपण महाराजांची गाणीही घेतोय, तिकडे आपण गणपती, मग शंकर भगवान, मग श्रीराम, मग हनुमंताची गाणी, आजोबांचं एक गाणं आम्ही घेतो, हनुमंताचा झाला अवतार. सो ही सगळी गाणी अ, असा एक कॉन्सेप्ट का नाही बनवावा ज्याच्यामध्ये त्याचा जो बेस हं, आहे हं. तो भक्ती आहे. आणि भक्ती ह्या गोष्टीचं एक छान डेफिनेशन मला कुठेतरी गवसलं या सगळ्यामध्ये, सद्गुरूंमुळेच अगेन, की भक्ती ही तुम्ही कशाप्रती म्हणजे तुम्ही हं. कशाचे भक्त आहात हे ॲक्च्युली मॅटर नाही करत. तुमच्यासाठी ते काय करतंय, म्हणजे तुमच्या स्वतःपेक्षा कुठली तरी गोष्ट खूप मोठी झाली आहे हं, हं. आणि तुम्ही त्या प्रकारे त्या गोष्टीला अप्रोच करताय, की बाबा मी ॲक्च्युली मी जास्त महत्त्वाचा नाही आहे.
ते समोरचं जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही असं अप्रोच करता कुठल्याही गोष्टीला, तेव्हा मला असं वाटतं की खूप एक सुंदर ॲस्पेक्ट ऑफ बिईंग अ ह्युमन बाहेर येतो, असं मला वाटतं. निश्चित. आता तू स्टेज परफॉर्म्स करतो आहेस, फोकसच्या माध्यमातून म्हणा किंवा कंपोज देखील करतोयस. त्यामुळे तुला आत्ता माहिती आहे, की तरुणाईला म्हणा किंवा इतर वर्गातल्या कुठल्याही वयोगटातल्या प्रेक्षकांना कोणती गाणी जास्त भावतात. करेक्ट. तर त्या पद्धतीने तू काही असा विचार केलायस, की अशी गाणी कंपोज केली पाहिजेत, ही प्रेक्षकांपर्यंत जास्त पोहोचतायत? डेफिनेटली. ॲक्च्युली तुम्हाला पण जाणवलं असेल की हं. एस्पेशली मागच्या काही काळात आपलं यूथ हं, हं. खूपच वळलंय स्पिरिच्युअलिटीकडे. येस, आजकाल येस, आपण ह्या येस. टर्म्स भक्तिमय गाणी ऐकतोय. जास्त आवडायला लागली. भजन क्लबिंग हो. बद्दल आपण ऐकतोय, भजन पार्टीज बद्दल आपण ऐकतोय. सो हे म्हणा ट्रेंडी वर्ड झाले. आपण हे आयुष्यभर करतच आलोय. आपली जागरण किंवा तेच असतं, सेमच असतं. बट ॲट दी एंड ऑफ द डे मला असं वाटतं की ही भूक किंवा ही एक तहान कुठेतरी इव्हन यंग लोकांनाही निर्माण झाली आहे. कारण कदाचित आपलं आयुष्य खूप बाहेर स्ट्रेसफुल झालंय. आपल्याला काहीतरी असं हवंय ज्याच्याने आपण स्वतःला थोडंसं सेंटर करू शकू, शांत करू शकू. सो ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की माझं टायमिंग बरं बरं पडतंय. कारण आधीपासूनच ते आवडत होतं कुठेतरी. बट आता बाहेरही तशी एक डिमांड तयार होतीये, जेणेकरून आपण काहीतरी त्या विषयात करू शकतो. सो फोकस हा एक त्याच्यामधलाच प्रयत्न आहे की असं काहीतरी करावं. प्लस कंपोजिंग पण मी करतोच आहे. वाह! आणि प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त आता त्याला कंटेंट असं आपण नाव देतो आजकाल. बट जास्तीत जास्त काम ह्या सब्जेक्टमध्ये व्हावं. एक प्रश्न विचारायचा राहिला. जंगल बॉयमध्ये काम केलंस आणि धांगड-धिंगासाठी पुरस्कार मिळाला. Yes. तेव्हा काय अनुभव आहे तेव्हाचा आणि काय आठवतात त्या गोष्टी? तुम्हाला खरंच सांगतो की हे सगळेच अनुभव आहेत ना. आता धांगड-धिंगामध्ये अनिल मोहिलेजी त्यामुळे त्यांच्या जबाबदारी जास्त वाढते. ॲक्च्युली नाही माहिती आहे का, कारण हां. तेव्हा काही कळतच नव्हतं किंवा मी तेव्हा एवढा लहान होतो की मला त्याच्याबद्दल तेव्हा काहीच वाटत नव्हतं. तेव्हा असं होतं की हां, आपल्याला बोलवलंय आणि आपण काहीतरी छान म्हणजे जे काही समजवतायत किंवा शिकवतायत ते गाऊन यायचंय. दॅट वॉज इट फॉर मी. आता जाणवतं की तो केवढा मोठा अनुभव होता की त्यावेळेला स्टुडिओमध्ये जाऊन माईक समोर तेवढे तास मिळणं. म्हणजे आपण म्हणतो ना की स्टुडिओ अवर्स आजकाल आपण Yes. म्हणतो ही गोष्ट. तेवढं ते सान्निध्य मिळणं दिग्गज लोकांचं किंवा तर फॉर एक्झाम्पल जर जंगल बॉयबद्दल म्हणाल तर शूटिंगचा एक्सपिरियन्स म्हणजे कॅमेरा, ते पूर्ण युनिट एका वेळेला एकत्र येणं, केवढी घटकं असतात, एक काहीतरी एक शॉट लावण्यात केवढं काय काय असतं, म्हणजे केवढ्या लोकांची मेहनत असते. हे जेव्हा बघायला मिळालं ना, मला आता जाणवतं ते की इट वॉज लाईक म्हणजे खूपच व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स माझ्यासाठी. स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर मी बँगलोरला शूटिंग करत होतो जंगल बॉयचं आणि 3 दिवस सलग 4 दिवसाचं माझं म्हणजे हे होतं, शेड्यूल होतं. तर पहिल्या दिवशी मी एवढा असं माझ्यात धावत होतो सगळीकडे वगैरे, तर मी खूप दमलो आणि 12 वाजता मला झोप आली आणि शूटिंग होतं संध्याकाळी 7 सकाळी 6 आणि 1 वाजता त्यांनी शॉट लावला आणि मी झोपलो इकडे आणि आणि आई-वडिलांवरच फायनली येणार. मला तर काय बोलणार आहेत ते. तर आई-वडिलांवर आलं की "अरे ह्याला उठवा, कारण आपला शॉट लागलाय." आणि मग कसंबसं उठवलं आणि हे ते. त्याच्यानंतर मग सगळ्यांना असं जाणवलं की ह्याला झोपून तर नाही द्यायचं. सो मग मला काहीतरी ते असं विरंगुळा म्हणजे असं करून द्यायचं किंवा एंटरटेन काहीतरी. काहीतरी. बट आय एम जस्ट सेइंग की असे काही एक्सपिरियन्सेस झाल्यानंतर मला जाणवलं की नाही, आपल्या एकट्यावर नाहीये हे. म्हणजे आपल्यामुळे बऱ्याच लोकांचं काम थांबतंय. सो हे मला तेव्हा कदाचित पहिल्यांदा मला असं आठवतंय की अच्छा दॅट काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जर तुम्ही म्हणत असाल तर तेव्हा जाणवली की अरे आपण एकटेच नाही आहोत त्याच्यात. बाकीचे लोकं पण आहेत, त्यांच्या हिशोबाने आपल्याला काम करायचंय. सो हे खूपच म्हणजे काय म्हणतात व्हॅल्युएबल एक्सपिरियन्सेस होते माझ्यासाठी. त्यानंतर समायरा हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलाय तुझ्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील समायराबद्दल? समायरा बाबतीत ना एक जर्नीच झाली ॲक्च्युली आमची. कारण ह्याचं म्युझिक आम्ही 2017 मध्ये बनवलंय, हो. रेकॉर्ड केलंय, फायनलाइज झालंय. 2017 मध्ये ती मूव्ही शूट झाली, 18 मध्ये रेडी होती. पण काही कारणाने ती थोडी डिले झाली आणि मग कोविड आला आणि मग त्याच्यामुळे पण ती थोडी पुढे गेली. फायनली ती 22 मध्ये रिलीज झाली आणि आम्ही एवढे आनंदी होतो की कारण आमच्यासाठी ना ते माझं पहिली फिल्म होती बघायला गेलं तर. त्याच्या आधी पण मी एक फिल्म केलेली गणवेश, त्याच्यामध्ये एक गाणं केलेलं मी. पण ही अशी फिल्म होती त्याच्यामध्ये 5 गाणी करायला मिळालेली आणि 5 गाणी, वेगळे विषय आणि आम्ही सगळेच मित्र म्हणजे म्युझिशियन्स मित्र एकत्र येऊन वी डिड इट ॲज अवर म्हणजे काय म्हणतात आमचं एक बाळच होतं. त्या प्रकारे आम्ही त्याला असं ट्रीट करायचं. ट्रीट केलेलं आहे. सो जेव्हा ती बाहेर येत नव्हती ना तेव्हा खूपच असं वाटत होतं की अरे यार म्हणजे आज कोणाला ऐकू पण शकत नाही कारण दॅट इज अ कॉपीराइटेड मटेरियल. सो आपण कोणाला ऐकूही शकत नाही. सो फायनली ती बाहेर आली 22 मध्ये आणि मागच्या वर्षी 25 मध्ये दॅट इज अगेन ब्लेसिंग की आम्हाला त्यासाठी राज्य पुरस्कार मिळाला ॲज बेस्ट म्युझिक. सो आय जस्ट पाहिली पण त्याचं फळ मिळालं. खरंच म्हणजे मला कुठेतरी पर्सनली असं म्हणजे माझ्यासाठी
तो क्षण असा होता की जिकडे मी म्हणालो की ओके, म्हणजे आता मी कुठेतरी ह्या सगळ्या प्रोसेसला एक फुल स्टॉप देऊ शकेन, कारण तोपर्यंत मला पण फुल स्टॉप मिळत नव्हता. कारण जेव्हा पण रिलीज पण जी झालेली, म्हणजे आता हा एक वेगळा विषय कदाचित असू शकतो, बट मराठी फिल्म्स जेव्हा येतात तेव्हा हार्डली ते एक आठवडाही हो. थिएटरमध्ये उभ्या नाही राहू शकत आहेत. दॅट इज समथिंग दॅट इज, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीची विचार करण्याची गरज आहे की का असं आहे. पण ते झालं आणि मग तेव्हा पण ती येऊन जो इम्पॅक्ट आम्हाला अपेक्षित होता तो नाही घडला. सो आमच्या मनात थोडीशी खंत होती त्या बाबतीत की अरे यार, आपण एवढं मनापासून सगळं केलंय पण मग त्याचा लोकांपर्यंत ते एवढं पोचलं नाहीये ते. सो कदाचित ह्या राज्य पुरस्कारानंतर माझ्यासाठी तो एक हे होतं की ओके, म्हणजे कुठेतरी नोंद घेतली गेलेली आहे याची. आणि मे बी आफ्टर दॅट पण लोक त्या म्युझिककडे जाऊन त्यांनी ऐकलंय ते म्युझिक आणि मला काही फीडबॅक पण मिळाले. सो इट वॉज अ ब्युटिफुल थिंग की ते झालं. निश्चित, म्हणजे गायनाचा वारसा तू पुढे करतोसच आहे जयवंत सरांचा. मात्र एक अशी मुमेंट आहे, म्हणजे एक अशी गोष्ट आहे की जी तुला अजूनही आठवते सरांसोबतची, म्हणजे जयवंत सरांसोबतची जी आठवण असेल खास, एखादा काही असा आठवणीतला किस्सा जो नेहमीच लक्षात राहील असा काही? माझ्या ना आजोबांचं एक गोष्ट मला आवर्जून आठवते आणि मग ती गोष्ट त्यांच्या, म्हणजे कोणीही जर त्यांच्या कलिग्सला तुम्ही विचारली तर ते म्हणतील की ते, म्हणजे त्यांचं एक आदरातिथ्य जे होतं ना, घरी आलेल्या माणसाला ते जे ट्रीट करायचं ना, मला मी बघितलं ते की आमच्याकडे कोणीही जर आले तर ते जेवल्याशिवाय नाहीच गेलेत. म्हणजे त्यांना थांबवलं गेलंय की नाही, आणि मग ते गप्पा आणि त्यांचे जोक्स आणि म्हणजे एवढा काय म्हणतात लोकप्रिय, म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ पॉप्युलॅरिटी बट इवन आता ते जर तिकडे बसले असते ना तर ह्या मीटिंग नंतर तुम्ही खूप चांगले मित्र आहात असंच होणार त्यांच्याबरोबर बसून. हे मी बघितलंय होतं ना माझ्या डोळ्यासमोर की कोणालाही ते एवढं छान इन्क्लूड करून घ्यायचे आणि त्यांची एक शैली होती, त्यांचे जोक्स होते, त्यांचे एक वातावरण खूपच खेळतं ठेवायचे ते. तर ही गोष्ट मला आजोबांबद्दल खूप आवडते आणि कदाचित ती मी तेवढी इम्बाईब नाही करू शकले कारण मला बोलायला एवढं नाही आवडत. बट ती एक जी गोष्ट आहे की सर्वांना आपलंसं करून घेणं किंवा काय म्हणतात एक जस्ट एक प्रेम आहे, म्हणजे ते मला प्रेम वाटतं ते खूप, की खूपच ती सुंदर गोष्ट होती त्यांच्याबद्दल. निश्चितच. गायन हे तर आहेच, मात्र अभिनय सुद्धा तू केलाय. सो एक थोडासाच केलाय, जास्त चित्रपट नाही. आहे चिमणी पाखरं. खरं तर हा सिनेमा कोणी पाहिला नसेल असं नसेलच, असं आणि नसेल झालं. हो. आणि ज्यांनी पाहिला आणि तो कोणी रडलं नाहीये असंही नाहीये, कारण तो सिनेमा इतका हृदयस्पर्शी आहे. आणि हो. पहिलाच सिनेमा, त्यात तू अपंग मुलाची भूमिका Yes. साकारलीस. पद्मिनी Yes. कोल्हापुरी, सचिन खेडेकर अशा दिग्गज कलाकारांसोबत काम केलंस. Yes. काय अनुभव होता आणि कसा सिनेमा मिळाला तुझ्यापर्यंत? तो सिनेमा कसा पोहोचला? हां, ॲक्च्युअली ते गाण्यामुळेच मिळाला. कारण त्या हो. गाण्याच्या, म्हणजे त्या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला मी गेलेलो. अच्युत ठाकूरजी ओ. त्यांचं म्युझिक होतं. हम्म. सो त्या रेकॉर्डिंगला मी गेलेलो आणि महेश कोठारेजी आधी ओळखत होते कारण धांगड-धिंगामध्ये मी त्यांच्याबरोबर आधी हो, काम हो. केलेलं. मी गायलेलो ते गाणं. सो रेकॉर्डिंगला मी गेलेलो, तेही होते रेकॉर्डिंगला. तर रेकॉर्डिंग झाल्यानंतर ते असे बघत होते माझ्याकडे आणि मग मला असं बोलवलं त्यांनी की इकडे. म्हटलं की काय झालं? ते म्हणले की तू ॲक्टिंग करशील का रे? तर माझं असं झालं की मला नाही माहिती. कारण असं मी, कारण ते ज्या दृष्टीने विचारत होते त्या दृष्टीने मला कळलं की दिस इज नॉट समथिंग मेजरली, तर सिरियसली विचारत होते. ते म्हटलं की एकदा विचारायला लागलं आईवडिलांना. सो मग आम्ही त्यांना विचारलं काय आहे आणि स्टोरी कशी, आणि प्रॉपर फुल लेंथ रोल होता, अपंग मुलाची भूमिका होती. आणि आय वॉज लाईक की ह्याच्याहून काय बेटर अपॉर्च्युनिटी असू शकते की एवढे दिग्गज कलाकार, अगेन म्हणजे पद्मिनीजी आणि सचिनजी तर होतेच, पण त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतजी पण हो, होते आणि प्रिया बेर्डे. कॅमिओज त्या हो, मूवीमध्ये cameos. खूप होते. सो आणि 2 महिने आम्ही कोल्हापूरला शूटिंग करतोय, म्हणजे ते तर छान झालं की एप्रिल मे मध्येच केलं. सो म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीतच ते दोन्ही शूट झाले पूर्ण मूवी. बट अगेन म्हणजे सेटवर असणं, तो एक माहोल काय म्हणतात आत्मसात करणं, की एवढी लोक एका शॉटला घडवत आहेत आणि विषय पण एवढा सुंदर होता त्या मूवीचा विषय. म्हणजे त्यावेळेला ॲक्च्युली मला एक आठवतं की आमच्या प्रोड्युसर्सनी एक हे केलेलं, म्हणजे मे बी एक प्रमोशन टॅक्टिक होतं. बट त्यांचं असं होतं की हा पिक्चरला जर तुम्ही रडला नाहीत तर तुम्हाला तिकिटाचे पैसे परत देऊ आम्ही. हो, ॲक्च्युली मला गाणं आपलं जे असतं ना, जो गायक असतो त्याला ज्या गाण्याचं व्यसन लागतं ना, ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनतं असं म्हणायला हरकत नाही. आणि ते तुझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालंय आणि आता तू त्यात स्थिर आहेस. पुढे काय? पुढे अगेन मला असं वाटतं की मगाशी आपण जे म्हणालो ना की लोकसंगीत किंवा म्हणजे फोकस ह्या कॉन्सेप्टला मला पुढे घेऊन जाणं, म्हणजे आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड, की काही डोक्यात आयडियाज पण आहेत की कसं काय करायचं आहे. ते काही गाणी कंपोज केलेत मी त्यासाठी.
सो आणि कसं असतं की प्रत्येकाची काहीतरी ओळख बनते. म्हणजे आता आजोबांची ओळख, त्यांची जी दादा कोंडकेंची गाणी आहेत, ती एक त्यांची एक ओळख आहे, पण त्यांची भक्तिगीतही आहेत. सो मला असं वाटतं की कुठेतरी आता ईशाच्या परफॉर्मन्सेसमुळे किंवा आता जो माझा एक जनरल एक आवड जी निर्माण होते, त्या दृष्टीने मला असं वाटतं की ह्या दिशेमध्ये मला जायला आवडेल. हे एक्सप्लोअर करायला आवडेल की अजून आपल्या लोकसंगीतामध्ये काय काय आहे, आपल्या भक्ती संगीतामध्ये काय काय आहे. सो आणि बाकी तर चालूच आहे. म्हणजे बाकी जे आहे ऑलरेडी चालू, ते काही थांबवायची असा प्रश्न नाही. बट ह्याच्यामध्ये जास्त लक्ष किंवा जास्त वेळ घालवण्यात मजा येईल. आणि आम्हाला देखील ऐकायला आवडेल. तू इथे आलास, छान गप्पा मारल्यास, त्यासाठी खूप खूप थँक्यू. धन्यवाद. तुमचं खूप धन्यवाद तेजलजी आणि लोकशाहीचं, की मला ही संधी दिलीत. सो थँक्यू. आणि Pleasure. सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. तर लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.